कवितेचं नाव आहे साधं आयुष्य सुंदर नातं. आणि ह्या कवितेतील काही शब्द व भावार्थ सर्वांचे लाडके कवी संकर्षण कराडे यांच्या सौभाग्य होती भव ही एक फार सुंदर कविता आहे त्यांची. तर त्यातलं आहे. तर मी ही माझी कविता तुमच्यापुढे मांडतोय. आता तर AIचं जग आहे, सगळ्यांना माहितीच आहे. मी तर काही कवी नाही आहे, पण काही संकर्षण कराडेचे शब्द काही घेतलेत मी, आणि काही AIची मदत घेतली आहे. रेफरन्स लायब्ररीने म्हटलं रेफरन्स तर द्यायलाच पाहिजे. तर ते सगळ्यांचा मिलाप करून मी एक कविता बनवली आणि मी तुमच्यापुढे ती मांडतोय. कुठून कसे देव जाणे अनुरूप स्थळ आलं, कुठून कसे देव जाणे अनुरूप स्थळ आलं, त्या कन्येचं ह्या पोराशी आयुष्यभरचं नातं जोडलं, त्या कन्येचं ह्या पोराशी आयुष्यभराचं नातं जोडलं. नावं वेगळी स्वप्न वेगळी तरीही एक वाट सापडली, नावं वेगळी स्वप्न वेगळी तरीही एक वाट सापडली. देवाच्या लेखणीत कदाचित हीच जोडी आधीच लिहिली. मी बोलका ती अबोल आमची एकही सवय जुळत नाही, मी बोलका ती अबोल आमची एकही सवय जुळत नाही. छोट्या गोष्टींवर कोमजणारी तिची खुलता कळी खुलत नाही. बरं कोमजायला कळी तिची कारणही काही लागत नाही, आणि मात्र समजावता स्वतःलाच मी हरवत नाही. कधी भांडतो कधी रुसतो कधी शब्दही जड होतात, कधी भांडतो कधी रुसतो कधी शब्दही जड होतात, पण दुसऱ्या दिवशी सगळे राग आपोआप विसरून जातात. बिचारी बायको माझ्याकडे वेळेशिवाय काहीच मागत नाही हो, बिचारी बायको माझ्याकडे वेळेशिवाय काहीच मागत नाही हो. दागिने गाड्या बंगले याची तिला फारशी हवस नाही. वा. फक्त विचारते आज तरी माझ्यासाठी थोडा वेळ आहे का, फक्त विचारते आज तरी माझ्यासाठी थोडा वेळ आहे का. आणि मी हसून गंमत करतो, अगं मी RIT मध्ये नाही का. बरं तिनेही इथं काम केलेलं आहे, त्यामुळे आपोआप सगळं समजून घेते. मग माझ्या वेड्या कानावरून खुदकून हसते. पण एकदा हसली की हसू तिच्या पानावरचा दव आहे. आई शपथ हाताला तिच्या अमृतासारखी चव आहे. खेळण्यात मुलासोबत ती स्वतः होते लहान, त्याच्या एका हसण्यात ती पूर्ण जग विसरते. आमच्या आयुष्यात एक गोड असा मुलगा आला, त्याचं नाव विहान. त्याच्या येण्याने आमचा संसार अजूनही झाला महान. त्याच्या लाडक्या बोलण्यात निरागस हसण्यात सुख आहे, तोच आमच्या थकलेल्या मनाचं खरं औषध आहे. सासू सासरे नाती गोती सगळेच तिने सांभाळले, कधी स्वतःच्या इच्छांपेक्षा नात्यांना आधी तिने स्थान दिले. कोणाला दुखू नये म्हणून स्वतः गप्प राहिली, आणि हळूहळू माझ्या आयुष्याची खरी राणी झाली. पण खरं सांगतो, भांडणं हसणं खेळणं हाच तर खरं संसार नव्हे का. आणि शेवटी एकच सांगायचं आहे सगळ्यांना, संसार परफेक्ट नसतो, पण प्रयत्न केला तर तो सुंदर नक्कीच होतो. भांडणं होतील मतभेद होतील, पण प्रेम टिकवायचं असेल तर माणूस मोठा हवा, इगो नाही. दररोज वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या, थोडं सोडा थोडं माफ करा, कारण नातं जिंकणं महत्त्वाचं असतं, भांडणं जिंकणं नाही. आज तुमच्याकडे जो जोडीदार आहे तोच तुमचं खरं नशीब आहे. त्याच्याबरोबर हसा खेळा वाडा, कारण पैसा नाव यश सगळं येत जातं, पण साथ देणारी व्यक्ती मिळणं हेच खरं भाग्य आहे. म्हणून शेवटची ओळ फक्त तिच्यासाठी नाही तर सगळ्या जोडप्यांसाठी. प्रेम जपा नाती जपा आणि आयुष्यभर हसत राहा. सौभाग्यवती सुखी भव.